अरे श्याम्या, दूध काढायला शिकलो, गाय ओळखायलाही शिकलो, पण नफा ओळखायला मात्र अजून जन्मात शिकलो नाही रे. आपण गाई म्हशींना नाव ठेवतो, पण खर्चाला कधी नाव ठेवलं का? फिक्स खर्च, बदलणारा खर्च, रोजचा हिशोब काहीच लिहित नाही. नंतर म्हणतो दूध चांगलं आहे पण खिसा पातळ. माझ्या घरी तर सगळं म्हणतात तू दिवसभर गोठ्यात असतोस, पण घरात येते ती फक्त थकवा, नफा नाही. आणि बायको पण म्हणते गाय म्हैस तुझी सख्खी, पण मी सावत्र. अरे म्हणून तर आपणच बदललो पाहिजे, फक्त काम नाही तर विचारही सुधारला पाहिजे. मी तर आजपर्यंत एवढंच शिकलो, गवत खाऊ घाल, पाणी देत, दूध काढ आणि पुन्हा तेच. हेच तर आपलं मोठं चुकतंय. गाय चालवायची नाही, डेअरी चालवायची असते. ह्यात अर्थशास्त्रही आहे, गणितही आहे आणि दिमागही लागतो. गणित म्हटलं की माझा मेंदू गोठ्यातल्या बादलीसारखा उलटा होतो. म्हणूनच तर सांगेन, आपण दोघं सह्याद्रीकडे चाललोय एका मस्त प्रशिक्षणासाठी. अरे प्रशिक्षण म्हणजे पुन्हा चारा, पाणी, रोग, प्रजोत्पादन ह्याच विषयांवर असेल की काय? यावेळी शुद्ध डेअरी अर्थशास्त्र, नेतृत्व आणि विचारसरणी, ब्रँडिंग कसं करायचं, मनुष्यबळ व्यवस्थापन, वेळेचं व्यवस्थापन, नोंदींचं महत्व, खर्च कसा मोजायचा, नफा कुठून वाढतो, आपण का तोट्यात जातो, कुटुंबाला वेळ कसा द्यायचा, हे सगळं शिकायचं. अरे वा, मी नुसतंच दूध काढून थकत बसलोय, आता नफा काढायला देखील शिकलंच पाहिजे. पण ह्या कार्यक्रमाची फी आणि पात्रता? फी म्हणशील तर तुझी मनापासून शिकायची तयारी आणि पात्रता किमान 20 जनावरं आणि 100 लिटर दुधाचं उत्पादन, म्हणजे खरंच सुधारणा करणारे शेतकरी जमणार. चला अर्थशास्त्र शिकूया, डेअरी व्यवसाय नफ्यात आणूया आणि शेतकऱ्याचा सन्मान वाढवूया. चला तर मग भेटूया लवकरच निसर्गरम्य अशा वातावरणात, म्हणजेच मालपाणी हेल्थ क्लब संगमनेर या ठिकाणी. यासाठी लगेचच फॉर्म भरून आपली नोंदणी करा. आम्ही येतोय, तुम्ही पण या. सह्याद्री ॲग्रोवेट, सह्याद्री ॲग्रोवेट.